आता बघू काही ना काही डोकं लावतो मी घरी गेल्यावर. रेकॉर्ड झाल्यावर सेव्ह होत होतं त्याचं नाही काही इश्यू. रेकॉर्ड झाला पाहिजे. सुरू झालंय बघू. चलो, काल आपण लॉजिस्टिक रिग्रेशन केलं करेक्ट. ठीक आहे, आज एक प्रोग्राम समजून घ्या. लॉजिस्टिक रिग्रेशन याच्यामध्ये आपण करणार very important thing, that is predicting if the car would get sold or not. ठीक आहे, काय प्रेडिक्ट करायचं, गाडी विकल्या जाईल की नाही. ठीक आहे, simple. Now you have a data set in front of you. काय सांगतो हा डेटा सेट, काय काय आहे. So you have this price, ओनर टाईप, फक्त दोनच कॅटेगरी केलं. कार एज म्हणजे काय रे, किती वर्ष झाले, करेक्ट. टोटल किती किलोमीटर चालली, प्राइस काय, ब्रँड कुठला आहे, ॲटोमॅटिक आहे का, पेट्रोल, फ्यूल टाईप काय आहे आणि ओनर काय आहे. ठीक आहे, आता छोट्या मोठ्या गोष्टी सोडा. सगळ्यात पहिले काय करतो आपण मॉडेल बिल्ड करताना, स्प्लिट कशामध्ये, एक्स अँड वाय, करेक्ट. ठीक आहे, आधी आपण चेक करून की नल डी एफ डॉट इज नल डॉट नाही आहे कुठल्या. ठीक आहे, आलं कारएज वगैरे, देयर वॉज नो नल व्हॅल्यूज, एम्प्टी, फाईन. सो अगेन, बाय द वे, व्हॉट इज दिस थिंग, इथे काय केलं आपण, बी स्प्लिटेड द फीचर्स, करेक्ट. याच्या दोन पद्धती होत्या. एक पद्धत काय होती की तुम्ही एक फीचर्स नावाचं एक बनवू शकता, करेक्ट करेक्ट. त्याच्यामध्ये सिम्पली सगळ्या कॉलम नेम्स तुम्ही प्लेस करू शकता, करेक्ट. आणि त्याला डायरेक्ट मग एक्समध्ये कोणाला प्लेस करायचं, त्या फीचर्सला, आणि वायमध्ये तुमच्या सोल्ड. आपला टार्गेट व्हेरिएबल काय आहे ते, कारण की ते प्रेडिक्ट करायचं आहे ना. आणि तो काय कॅटेगॉरिकल आहे का, बट अगेन दोनच याच्यामध्ये आहे, येस अँड नो मध्ये, करेक्ट. चलो नेक्स्ट, इथे काय केलं, कॅटेगोरिकल कॉलम्स एक्स, दोन कॉलम्स वेगळ्या गेल्या, बरोबर. कॅटेगोरिकल आणि न्यूमरिकल कॉलम्समध्ये, कॅटेगोरिकल आपल्या मोस्टली सगळ्या कॅटेगोरिकलच होत्या, फक्त 2-3 ज्या होत्या त्या न्यूमरिकल होत्या. ठीक आहे, बाय द वे याच्यामध्ये ना कधीच आपले टार्गेट कॉलम घेतली जात नाही, याचं लक्ष ठेवा. ठीक आहे, तर त्याला पण स्केल करत बसत, गरज आहे का त्याला स्केल करायची, नाही. ठीक आहे, ते आपलं फायनल आउटपुट आहे. ओके, व्हॉट इज दिस, ठीक आहे, एक्स ट्रेंड कॉमा एक्स टेस्ट, वाय ट्रेंड वाय टेस्ट इक्वल्स टू 10 टेस्ट स्प्लिट. मग सगळ्यात पहिले काय ठेवायचं, हे एक्स अँड वाय, हे आता डोक्यात बसलं असेल डेटा मॉडेलिंगचा हा कोड, बस एवढं जरी लिहिलं खूप झालं. मग टेस्टाईज आणि रँडम स्टेट राहतं फक्त. ठीक आहे, हे पूर्ण तुम्ही एका याच्यात लिहून घ्यायचं. एक सेकंड,
ठीक आहे, हा कोड इथपर्यंत डोक्यात बसला है ना. हिअर इज द बिग पिक्चर. फ्रॉम एसक्यूएल and डॉट प्री प्रोसेसिंग इम्पोर्ट स्टँडर्ड स्केलर. कशासाठी? स्केलिंग. वन हॉट एन्कोडर एन्कोडिंगसाठी. ठीक आहे. कॉलम ट्रान्सफॉर्मर दोघांना सोबत कम्प्यूट करण्यासाठी. करेक्ट. आता अगेन एक प्री प्रोसेसर एक नवीन व्हेरिएबल बनवला ज्याच्यामध्ये, ठीक आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मर इनिशिएट केलं. कॉलम ट्रान्सफॉर्मर कोण? हां. आणि दोघांमध्ये कोणाला ठेवलं? न्यूमरिकल अँड कॅटेगॉरिकल. त्याच्यामध्ये न्यूमरिकलला काय स्टँडर्ड स्केलिंग करायची. कोणाची करायची? न्यूमरिकल कॉलम्सची. करेक्ट. ठीक आहे. वन हॉट एन्कोडर. आता त्याचा सिंटॅक्सच तसं आहे, ड्रॉप फर्स्ट स्प्रेड्स आउट क्लोज. कोणाचं करायचं? कॅटेगोरिकल कॉलमचं. ठीक आहे. हे झालं. एक मिनटं, याला दोघांना आहे ना, हे आपण वेगवेगळ्या ह्याच्यातली. ठीक आहे. आता यांना स्प्लिट फिट करायचं ना. ठीक आहे. आता हे फिट कसं आहे? फिट अँड ट्रान्सफॉर्म ट्रेनिंग डेटा ट्रान्सफॉर्म टेस्ट डेटा. एक्सट्रेन ट्रान्सफॉर्म टेस्ट ट्रान्सफॉर्म प्री प्रोसेस डॉट फिट एक्सट्रेन. म्हणजे याच्यामध्ये कोणाला फिट करायचं? ट्रेनिंग अँड टेस्टिंगला फिट करावं लागेल ना याच्यामध्ये. इकडे बनवला आपला मॉडेल. आता हे काल मी दाखवलं होतं. असंच आपण लिनियर रिग्रेशन घ्यायचो. काल एक सिम्पल मॉडेल ट्रेन केला होता आपण. इनिशिएट केला काय? सिम्पल लॉजिस्टिक रिग्रेशन. मॅक्स इटर नाही दिलं तरी चालेल. किती इटरेशन्स बनत आहेत. ठीक आहे. स्प्लिट काय आलं मग आता? प्रेडिक्ट. आता काय आलं? फिटमध्ये कोणाला प्रेडिक्ट करायचं आहे? एक्सट्रेन आणि वाय ट्रेन. आता एक्सट्रेन ट्रान्सफॉर्म कुठला? हा वाला. करेक्ट. ठीक आहे. अरे ह्या पाईपलाईनमध्ये आपण ट्रेनिंग जो डेटा आहे त्याला टाकला. ठीक आहे, समजलं. नंतर काय येतं रे? प्रेडिक्ट. चलो हे समजून घेऊ. ॲक्युरेसी काल आपण लिहिलं. दुसरं काय? कन्फ्युजन आणि क्लासिफिकेशन रिपोर्ट बघून घेऊ. आता मॉडेल डॉट प्रेडिक्ट. प्रेडिक्ट कशावर? ट्रेनिंग डेटावर करणार की टेस्टिंग डेटावर? टेस्टिंग डेटा. म्हणून मग एक्स टेस्ट ट्रान्सफॉर्म. ठीक आहे. हे झालं. एक सेकंड. मॉडेल इज नॉट डिफाईन्ड. दॅट मीन्स हे रन नाही केलं आता. ठीक आहे. वाय टेस्ट वाय प्रेडिक्ट. एक वाय टेस्ट वाय प्रेडिक्ट वाय टेस्ट वाय प्रेडिक्ट. सगळ्यात पहिले काय? ॲक्युरेसी. ॲक्युरेसी किती आली? 0.9. ॲक्युरेसीचा फॉर्म्युला काय? टोटल नंबर ऑफ प्रेडिक्शन्स. ठीक आहे. कन्फ्युजन मॅट्रिक्स काय आली? हे कशी काढली बघितली का? सिम्पल आहे. कन्फ्युजन मॅट्रिक्स काय लिहून दिली होती. टीपी कुठे, एफ एन कुठे, ॲक्च्युअल काय, प्रेडिक्टेड काय. ठीक आहे. आणि आता क्लासिफिकेशन रिपोर्ट आली की ॲक्युरेसी किती, प्रेसिशन किती, रिकॉल किती, F1 स्कोअर किती अँड सपोर्ट. ठीक आहे. आता आपण बघू टाकून. ठीक आहे. लेट्स से कार एज किती? 6. पहिलाच घेतला आहे आपण. बघू ना कितपत बरोबर देतोय. तुम्हाला सांगितलं ना मॉडेल चेक करायचं एक बेसिक ट्रिक काय? पहिलं टाकून बघायचं. प्राइस USD 4.8. ब्रँड फॉर्ड ऑटोमॅटिक पेट्रोल थर्ड. ऑटोमॅटिक पेट्रोल थर्ड. याचं काय म्हणणं आहे? सोल्ड झाली आहे. येस. ठीक आहे. बरोबर. ठीक आहे. आता आपण जरा चेंज करू. आपण देऊ सांगा एखाद्या गाडीचं एज. किती किलोमीटर चालली आहे?
एवढी कुठे चालती का? 70,000 किलोमीटर चालली आहे गाडी बस. प्राइस US मध्ये ते 1,00,000 खूप झाले. ब्रँड अरे होंडा आहे का मग? टेस्ला तर विकलीच जाईल मग. ॲटोमॅटिक टेस्ला मॅन्युअल नाहीच आहे रे, मी ते दिली. असं फ्युअल टाईप पेट्रोल इलेक्ट्रिक करायचं का? काय ओनर टाईप काय वाटतं जाईल का? विकलं जाईल मग बघू आपला काय म्हणतो बघ. आपण काही टाकलंय ना. दहा वर्ष थांब, आपण 2 वर्ष करू. गाडी चेंज करायची का? बंद झाले ना पोर्ट. आपण जे प्राइस डॉलर्स आहेत ना ते त्यांच्याप्रमाणे टाकू जरा. अरे ड्रायव्हिंग किलोमीटर आहे तो. प्राइस आपण आहे ना त्यांच्याप्रमाणे टाकू थोडी. विकलं नाही जाणार रे 2 वर्ष एवढी. ऑटोमॅटिक फ्युल टाईप कारेज वाढव आपण. क्वालिटी कमी झाली वी कॅन सी. थोडी वाढव. 15 वर्ष झालेत गाडीला. होंडा आहे आणि मॅन्युअल. ठीक आहे. आणि प्राईस आपण जरा कमी करू त्याची 120. अरे ते काय लगेच आपलं काय केस स्टडी नाही आहे तो. हे आपलं मॉडेल तसं, डेटा तसा नाही आहे. डेटा सगळे ऑनलाईन घेतलेले तिकडचे डेटा आहेत. तर आपल्याकडे प्रॉपर डेटा नाही. मी काल तुम्हाला काही पाठवलं होतं का प्रोजेक्ट? कुठला त्याच कुठला होता तो? बघितलं नाही म्हणजे. प्रोजेक्ट कुठला होता? बघू द्या मलाच. ते नाही कोणच आहे. चलो कालचं एक लिहायचं राहून गेलं होतं आपलं, ते लिहून घ्या. याच्यावरती वापस येऊ, मग थोडं समजेल.
ठीक आहे. काल आपण मॉडेल इव्हॅल्युएशन केलं होतं करेक्ट. तर मॉडेल इव्हॅल्युएशनचे आता ॲक्युरसीचं एक लिहा. ॲक्युरसी काय लिहिलं होतं तुम्ही? कंटिन्यू करा तिथेच. ठीक आहे. ॲक्युरसी काय सांगतं, जर सपोज तुमचे 100 प्रेडिक्शन्स असतील त्यापैकी 90 प्रेडिक्शन्स त्याने करेक्ट दिले, म्हणून मग त्याची ॲक्युरसी किती येईल? 90. कळलं का? म्हणजे तो 90% करेक्ट सांगते. 90 प्रेडिक्शन्स त्यांनी करेक्ट दिले. आपली ॲक्युरसी किती आली होती? त्याची पण ऑलमोस्ट करेक्ट होती. आणि ते आपण बघितलं पण होतं जेव्हा आपण हे ॲक्च्युअल डेटा टाकून बघितला होता. ठीक आहे, लिहून घेते. ठीक आहे. याच्यामध्ये एक नोट लिहा जी आजच्या एक्झाम्पलसाठी मी लिहून ठेवलं आहे माझ्या पण याच्यामध्ये, की whenever there is imbalanced data, whenever there is imbalanced or inappropriate data, the model shows high accuracy which is incorrect. काय? The model shows high accuracy which is incorrect. ठीक आहे. दुसरं येतं, कळालं का इथे काय मला काय सांगायचं होतं? ठीक आहे. प्रेसिज ॲक्युरसी काय म्हणतंय की तुमचे टोटल किती प्रेडिक्शन्स करेक्ट आले, बट जर तुमचा डेटाच खराब असेल ना तर ॲक्युरसी नेहमी चांगलीच दाखवेल. तर ॲक्युरसी कॅन बी मिसलिडिंग ॲट सम पॉईंट इन टाईम. ठीक आहे. जर तुमचा डेटा अप्रोप्रिएट असेल तर ॲक्युरसी खराब होणार. ठीक आहे. दाखवेल चांगली, बट होईल काय? असेल का ॲक्च्युली? नाही. ठीक आहे. सेकंड आहे प्रेसिजन. सो प्रेसिजन काय सांगतं की टोटल पॉझिटिव्ह प्रेडिक्शन्समध्ये ॲक्च्युली किती करेक्ट आहे. काय? आउट ऑफ प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह हाऊ मेनी आर ॲक्च्युली करेक्ट. परत तिथं काय? आउट ऑफ प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह हाऊ मेनी आर ॲक्च्युली करेक्ट. फॉर्म्युला काय त्याचा? ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मॉडेलनी एक 10 करेक्ट प्रेडिक्शन्स दिले, ठीक आहे, बट त्याच्यामध्ये टोटल किती होते करेक्ट? 8च होते. लेटचे मग त्याची ॲक्युरेट किती झालं? प्रेसिजन किती झालं? 80% जवळपास तसं पकडलं तर. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्लियर रिकॉल. आउट ऑफ ॲक्च्युअल पॉझिटिव्स हाऊ मेनी डिड वी करेक्टली फाइंड? म्हणजेच काय, जर 20 प्रेडिक्शन्स करेक्ट असतील त्यातले फक्त 15 मॉडेलने फाइंड केले. 20 होते करेक्ट पण मॉडेलने 15च केले, 5 असेच वाया घातले. ठीक आहे. मग जर 15-20 किती येतं? 15/20, 15/20 सॉरी 75% ऑलमोस्ट 75 असेल. 15/20 75%च्या आसपास. ठीक आहे. आणि F1 स्कोर काय? हा बॅलन्स आहे कशामधला? दोन गोष्टींचा, प्रेसिजन अँड रिकॉलचा. ठीक आहे. याचं मी एक आहे ना असं इंटरव्ह्यूसाठी एक लिहून ठेवलेलं, ते तुम्ही लिहून ठेवा. ॲक्युरसी, ओव्हरऑल करेक्टनेस. हो, मला
आमच्या एका सरांनी त्यांचं हे पाठवलं होतं, त्यांचा ChatGPTचा पुन्हा चॅट पाठवलेला, त्याच्यामध्ये असं मस्त लिहिलेलं काय ओव्हरऑल करेक्टनेस. प्रेसिशन, लाईक प्रेसिशनचं कसं लिहा की if the model is correct, how many times it is right. म्हणजे जर तो म्हणतोय ना की हो बरोबर आहे, पण तो किती वेळा खरं बोलतोय ते तुमच्या भाषेत लिहा. आता मी ते मराठीत लिहिलंय. म्हणजे मी म्हणतो की when I'm saying की yes this is true but is he right, ते ठीक आहे. ठीक आहे. रिकॉल म्हणजे काय, टोटल जेवढे प्रेडिक्टेड आहे त्याच्यापैकी मी किती शोधलेत, म्हणजे मॉडेलने किती शोधलेत, ते म्हणजे रिकॉल. काय आउट ऑफ ऑल पॉझिटिव्ह लाईक से हां हाऊ मेनीवर ॲक्च्युली, म्हणजे मी किती बरोबर निवडलेत हे असं. तर तुम्ही असं हे इंटरव्ह्यू हे का लिहून देतोय मी, इंटरव्ह्यूमध्ये विचारतील गॅरंटी 100% मार्क स्टार सगळं करून ठेवा. डेटा सायन्सचा कुठलाच इंटरव्ह्यू ह्या चौघांशिवाय जात नाही. ठीक आहे. तर आता नीट लक्ष द्या. झालं का गौरी मॅडम, लक्ष द्या. आपले एकदा परत एकदा जस्ट राईट इट डाऊन. प्रोजेक्ट नमपाय लिहून घ्या आजच सगळ्यांनी. परत नमपाय का बरं लिहायचं सांगतोय तुम्हाला. पांडास ईडी सांगितलं होतं का डेटा व्हिज्युअलायझेशन, डेटा व्हिज्युअल ठीक आहे. नंतर EDA फीचर इंजिनिअरिंग सांगितलं होतं. काय फीचर हां कंप्लीट प्री प्रोसेसिंग. किती झाले टोटल, 6. हां काय मॉडेल बिल्डिंग. आता याला तुमचा लिनियर रिग्रेशन. ठीक आहे. तुमचा आला लॉजिस्टिक रिग्रेशन. ठीक आहे. किती प्रोजेक्ट झाले, 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. टोटल 9 प्रोजेक्ट झाले. अजून एक देऊन टाकू का धावा. ठीक आहे. फीचर इंजिनिअरिंग कंप्लीट करण्याच्या ठीक आहे. नाही बट याच्यात बरेचसे गोष्टी रिपीट होते, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. एक मेक इट ॲज अ केस स्टडी, की तुम्ही काहीतरी एक केस स्टडी केला, कळलं का. हे सगळे तुम्हाला डेटा सेट्स कुठून कुठे मिळतील. एक केस स्टडी सारखा बनवा. काहीतरी प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्ही सॉल्व्ह केलं आहे. सगळ्यांमध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंटच सॉल्व्ह करणार आहे, बट दिस शुड बी लाईक इंटरव्ह्यू लेवल, की हा तुम्ही ठेवणार. हे तर ठेवतालच, बट दिस शुड बी मोर सिग्निफिकंट. टोटल 10 प्रोजेक्ट.
आपला क्लास होईल आता डायरेक्टली मंडेला. थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे 4 दिवस सुट्ट्या आहे. ठीक आहे. आता बरेचसे दिवस भेटले. तर ज्याचं बॅकलॉग राहिलं त्यांनी अभ्यास करा. ठीक आहे. 10 प्रोजेक्ट रेडी पाहिजे. म्हणजे मशीन लर्निंग संपूपर्यंत एक 7 ते 8 प्रोजेक्ट्स अजून, म्हणजे 18 एक प्रोजेक्ट्स होतील. ठीक आहे. होतील का? तुमचे तर झालेच ना बऱ्यापैकी. बघा टाईम टू टाईम राहाल ना, मस्त डेटा सायन्स मेपर्यंत आपलं तुम्हाला समजेल. नाही आता बरं सुट्ट्या झालं ना, मग मेपर्यंत जाऊ शकतं असं आहे. जाणं गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर परत मग काय आलं काय नाही. आणि आता आपला टाईम पण 9:30च्या आसपासच असेल. मी सरांशी बोलतो. ते काय कन्व्हिनियंट पण राहील मग एकदम. ठीक आहे. कळालं. तुमचं नाव काय? बरं. ऑनलाईन गायत्री, प्रांजल गेले असतील पण आहे. ठीक आहे. सो मंडे, आणि मंडेपासून असेंबल लर्निंग सुरू करणार आहे. बट प्रोजेक्ट्स बघितल्यानंतर जर एकाचा पण नसेल तर मी पुढे सुरू नाही करणार. तर मग तुम्ही तुमचं डिस्कस करा एका पब्सला. ठीक आहे. असेंबल लर्निंग सुरू करायचं आहे. ठीक आहे. आता जर हे 2 लिनियर आणि लॉजिस्टिक हे लिहून घ्या नीट नोटबुकमध्ये. हे जर 2 नीट समजले, पुढचं काहीच नाही आहे. मशीन लर्निंगचं असं समजा तुम्ही 40, आता इव्हॅल्युएशन पण शिकले ना, 50-60% तुमचं झालं. आता फक्त कन्सेप्ट. डिसिजन ट्री काय आहे, डिसिजन ट्री रिग्रेसर काय आहे, डिसिजन ट्री क्लासिफायर काय, रँडम फॉरेस्ट रिग्रेसर काय, रँडम फॉरेस्ट क्लासिफायर काय, कधी कुठला मॉडेल वापरायचा कुठला नाही वापरायचा. तुम्ही आमच्या आयुष्यात आता कधी लिनियर अँड लॉजिस्टिक वापरणार नाही जेव्हा असेंबल लर्निंग शिकाल तर. पण असेंबल लर्निंग शिकण्यासाठी लिनियर आणि लॉजिस्टिक येणं गरजेचं होतं. त्यानंतर बॅगिंग बूस्टिंग शिकाल. रिग्रेसर डिसिजन ट्री रिग्रेसर काय, हा रिग्रेशनचंच काम करणार आहे. फक्त लिनियर रिग्रेशन नाही वापरणार आपण, ते डिसिजन ट्री वापरणार. डिसिजन ट्री क्लासिफायर सेम अल्गोरिदम, फक्त नाव चेंज होऊन जाईल. डिसिजन ट्री क्लासिफायर हा काय करेल, क्लासिफिकेशन. त्यासाठी तुम्ही काय वापरत होते, लॉजिस्टिक. मग आपण रँडम फॉरेस्ट शिकू, मग डिसिजन ट्री विसरून जाल. मग रँडम फॉरेस्ट वापराल. मॅट बूस्ट शिकू, मग तुम्हाला माहिती पाहिजे डिसिजन ट्रीचे काय निगेटिव्ह बेनिफिट्स होते की तुम्हाला रँडम फॉरेस्ट वापरावं लागलं. ठीक आहे. तुमचं पहिलं इंटरव्ह्यू क्वेश्चन, व्हाय डिड यू यूज रँडम फॉरेस्ट रिग्रेसर अँड व्हाय नॉट डिसिजन ट्री रिग्रेसर. हे जस्टिफाय करता आलं पाहिजे. असे राहता इंटरव्ह्यू क्वेश्चन. हे नाही की तुम्ही दाखवा कोड दाखवा. कोड त्यांना पण माहिती आहे, त्यांच्याकडेच जेमिनाईज असतात स्क्रिप्ट लिहिण्यासाठी. व्हाय डिड यू यूज रँडम फॉरेस्ट, तुमचे कन्सेप्ट बघतील. ठीक आहे. मग रँडम फॉरेस्टच का, एक्स बूट रिग्रेसर का नाही वापरलं, तुला माहिती आहे का अल्गोरिदम पहिले तर आहे. तर मग काय सांग, बॅगिंगमध्ये येतो का बूस्टिंगमध्ये येतो, ग्रेडियंट डिसेंट अल्गोरिदम फॉलो करतो का बूटस्ट्रॅप ॲग्रिगेशन फॉलो करतो, बूस्टिंग आहे का बॅगिंग आहे. तर असे इन डिटेल तुम्हाला क्वेश्चन विचारतील. अगेन डिसिजन ट्री रिग्रेसरचे इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स कुठले आहे, ह्याच आहे. बोललो काय 50 ते 60% झालं आपलं. फक्त त्याच्यामध्ये आपण एक नवीन कन्सेप्ट शिकणार, पाईपलाईनमध्ये पुढे जाणार. हायपर पॅरामीटर ट्युनिंग. मॉडेल ट्यून केला की तुमचे इव्हॅल्युएशन बदलेल लगेच. तर ट्युनिंग कशी करायची शिकवेल. त्यानंतर मग झालं, मग आपण जाऊ. हां तुम्ही जाऊ शकता, मी पण जाईल. मग करा मग घरूनच बघू. मग आपण डीप लर्निंग सुरू करू. अशी आता पुढचं
खूप इम्पॉर्टंट आहे पुढचे 2 वीक्स. संपेल मशीन लर्निंग. पुढचे 2 वीक खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढं ऑफलाईन येतील तेवढं ऑफलाईन आहे. काय नाही येणार आहे का आदित्य? का घरी जायचा प्लॅन होता? फिरायला जायचा? हरकत नाही. सो नेक्स्ट 2 वीक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट स्टार्टिंग फ्रॉम मंडे. म्हणजे त्याच्या नेक्स्ट फ्रायडेपर्यंत मग मशीन लर्निंग विल ट्राय टू एंड इट. मग आपण सुरू करू डीप डीप लर्निंग. ठीक आहे. येस देन यू कॅन लीव फॉर द डे. थँक्यू. 10 प्रोजेक्ट्स फोटो काढून घ्या, काही करा. हे कसं वर्क होतं? मी लीव फॉर द डे बोललो, संपली मीटिंग. नाही ते इकडे ते कर्सर पण मूव्ह करत होतं का? बघ बाबा. नाही खरंच आता बघितलं ना मी, ते एंड पण नाही केलं. हो का? कोणाचा आहे तो? जादू बिदूवाला करायचं. ठीक आहे, ऑनलाईन यू कॅन लिव्ह. ते अटेंडन्स लिहून घ्या. मंडे बसनं ऑफलाईन अपडेट टाईमचं अपडेट देतो मी तुम्हाला किती असतं असं. थर्सडे फ्रायडे सॅटर्डे संडे सुट्टी. अटेंडन्स. काय हां. नाही का बरं असं कुठून तुम्ही शिकला कुठे? हे एवढं पण खराब नाही हो नाव. चांगलंच आहे नाव नाशिकचं. घे सांगा तुम्ही तुमचं यांना सांगा, डिटेल्स द्या. कोणतं कॉलेज होतं नाशिकचं? MBA ला अशोका गंगापूर रोड. अच्छा ते अशोका मार्गचं भारी कॉलेज आहे. MBA तुम्ही प्रॉपर तिकडचं नाही का? नाशिकचं नाही? नाशिकचं काही नाही होत असं टाकलेलं. नाशिकच राहू द्या. एक ओपनिंग आहे. तुमचं फ्रेशर आहे का तुम्ही आता? ठीक आहे ना. माझ्याकडे होती ओपनिंग नाशिकलाच. जाऊ झालं का अटेंडन्स? पळा मग.